तुम्हा सर्वांना नमस्कार आहे। तर मी आज बोंबील आणलेले आहे। तर छान एकदम फ्रेश आहे हे बोंबील। तर कसं साफ करायचं तुम्हाला मी आज हे दाखवणार आहे। तर आता मी ह्याच्यामधनं टोपलीमधनं मी मोठ्या ताटामध्ये टाकते मी। तर हे बघू शकता असे छान मोठे मोठे बोंबील आणलेले आहेत मी। तर पहिलं आपल्याला ही मुंडी काढून घ्यायची आहे। तर हे असं ही पोटामधली सर्व घाण ही अशी काढायची आहे एकदम साफ। आणि मग त्यानंतर आपल्याला कोयत्याच्या साहाय्याने आपल्याला हे असं हे असे कट करून घ्यायचे आहेत। बारीक बारीक शेपटीला पण असे असतात बारीक। तर मी असं छान असं साफ करून घेतलेला आहे। तर आता आपले बोंबील साफ करून झालेले आहेत। तर हे मीडियम साईजचेच आहेत। तर त्याच्यामध्ये हे एवढी घाण निघालेली आहे बोंबीलमध्ये। तर आता साफ करून तर झालेले आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे धुण्यासाठी। तर हे असं तर ह्याला छान असं चोळून घ्यायचं आहे। आणि हे ज्वारीचं पीठ तुम्ही पण असंच करून बघा। याच्यामुळं पूर्ण घाण जी आहे मच्छीची हे पूर्ण निघून जाईल। हे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं चोळून घ्यायचं आहे हातावरती। तर मी आता नळ चालू करून घेते। तर हे असं आता हे पाणी बघा आता हे किती घाण निघालेलं आहे। ते मिठाने आणि ज्वारीच्या पिठाने हेच टाकून धुवायचं म्हणजे सर्व घाण निघून जाईल। झालेलं आहे। तर मी आता हे एक एक बोंबील हे बघा असं मी धुवून घेते। किती स्वच्छ निघाले बघा हे। तर हे बघा नळाखाली असं एक एक धुवलं तरी चालेल, नाहीतर असं ताटामध्ये पाणी टाकून धुवलं तरी चालेल। पण हे असं पोटाचा भाग आहे नाही हे असं स्वच्छ असं करून हे पसरवून असं धुवून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे बघा छान अशी मी आता मच्छी धुवून एकदम छान अशी धुवून झालेली आहे। तर हे बघा तर मी एक एक धुवून घेतलेली आहे। तर मी आता नळाखाली एक वेळा छान असे धुवून घेते मी। आणि हे चाळणमध्ये धुवायचं आहे, कारण का त्याच्यामधलं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे।
म्हणजे बनवायला गेलं ना एकदम क्रिस्पी आणि एकदम कडक अशी छान अशी होईल आपली मच्छी. हे छान झालेलं असं आहे आता धुवून. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.